आज पाऊस असल्यामुळे बराच रेंजचा प्रॉब्लेम येऊ शकतो बरं का. हो तरी चालेल. हा कंटिन्यू चालू राहत. हम्म. करा ताई सुरुवात. मी नीता नंदकुमार मालखरे आणि भीमरूपी महारुद्र मारुती स्तोत्र म्हणणार आहे. भीमरूपी महारुद्र वज्र हनुमानु मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंधूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातन पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे उचले बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भये ब्रह्मांडे माईले नेनो आवळे दंत पंगती नैत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकटी ताठिल्या बळे उच्छते मुरडली माथा किरटी कुंडली बरी सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकिणी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका पासळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे कोटी उड्डाणे जे पावे उत्तरेकडे मंदाद्री सारखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे आणिला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुळनानसे अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयासी तुळना कोठे मेरु मंदार दाखोटे ब्रह्मांड भोवते वेडे वज्र पूछे करू शके तयासी तुळना कैसी ब्रह्मांडी पाहतानसे आरक्त देखिला डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे वेदिले शून्य मंडळा धनधान्य पशु वृद्धी पुत्र पौत्र समस्तही पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करुनिया भूत प्रेत समंध्यादी रोग व्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली बरी दृढदे निस्संदेहो संख्या चंद्रकला गुणे रामदासी अगरगण्यो कपी कुळासी मंडणू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनाससी इति श्री रामदास संकट निरसनम मारुती स्तोत्र संपूर्णम बोल बजरंग बली की जय. नमस्कार. सांगते. धन्यवाद. यानंतर मनीषा ताई आल्यात का? मनीषा ताई सातव आल्यात का? अजून काही मला दिसलं नाही ग्रुपवर. नाही. ठीक आहे. हँड रेज करा आले असतील तर ताई. काही दुसऱ्या नावाने सेव्ह असेल तर ठीक आहे. आज ज्ञानेश्वरी कोण वाचेल? हँड रेज करा कोणी वाचणार असेल तर. 1671 पासून कोणाकडे आहे का ज्ञानेश्वरी? ठीक आहे ताई. मी वाचू शकतो ताई. वाचू शकता का? बरं वाचा, हरकत नाही दादा. त्यांना नंतर देऊ आपण. हा एक मिनिट मी एक मिनिट लागेल हे करायला काढायला. 1671 पासून 1700 पर्यंत वाचायचे दादा. 1671 पासून ना. बाकीच्यांनी म्यूट व्हा. मंगलाताई तुम्हाला नंतर देते. उद्या काय ताई? उद्या देते म्हणलं तुम्हाला.
होत आहे तसं काय नाही. ठीक कोणी आहे. नाही नसल्यामुळे मी हा ड्रेस केली. साधक संजीवनी कोणाकडे असेल तर तयार राहा तोपर्यंत. माझ्याकडे आहे ताई. हा, मग हरकत नाही. बेस्ट. 1871 ना ताई? 1671. 1671. हा, 1671 ना? 1671 पासून. व्हिडिओ चालू ठेवा श्लोक दादा. 90 आन दादा, व्हिडिओ गणे. चालू ठेवता. ओके. हा. करा सर. श्लोक 90 आन गमे गीतेचे महिमान वाखाणिते बंदीजन उदंड जैसे. याचा अर्थ आहे, किंवा हे श्लोक नव्हे, मला तर या संबंधाने दुसरीच कल्पना येते. हे श्लोक म्हणजे जणू काय गीतेचा महिमा वर्णन करणारे भाटच आहेत. की श्लोकाची या आवारा 7 शर्ते करूनी सुंदरा सर्वागम गीता पुरा वसो आले. अथवा 700 श्लोकांचा सुंदर कोट करून सर्व शस्त्रे गीतारूपी शहरात राहाव्यास आली आली आहेत. म्हणजे ज्ञानेश्वर म्हणजे महाराज उपमा देत आहेत की निजकांता आत्मया आवडी गीता मिळावया श्लोक 90 बाह्या पसरू काजो. अथवा हे श्लोक म्हणजे गीता ही आपला पती, जो आत्मा त्यास आवडीने भेटण्याकरता आला असता, तिने पसरलेले भाऊच नव्हेत काय. की गीता कमळींचे भृंग, की हे गीता सागर तरंग, की हरीचे हे तुरुंग तुरंग गीता रथींचे. अथवा हे श्लोक गीतारूपी कमळावरील भुंगे आहेत, अथवा गीतारूपी समुद्रावरील हे श्लोक म्हणजे लाटा आहेत, अथवा श्रीहरीच्या गीतारूपी रथाचे हे श्लोक म्हणजे घोडेच आहेत. हे वेगवेगळ्या उपमा माऊलींनी गीताच्या श्लोकांना दिलेली आहेत. आणि की श्लोक सर्व तीर्थ संघातू आला श्री गीते गंगे आतू जे अर्जुन नरसिंहस्थो झाला मनोनी. अथवा अर्जुन हा सिंहस्थ झाला म्हणून श्लोकरूपी सर्व तीर्थांचा समुदाय श्री गीतारूपी गंगेत आला. की नोहे हे श्लोक श्रेणी अचिंत्य चित्त चिंतामणी, की निर्विकल्पा लावणी कल्पतरूंची. अथवा ही श्लोकांची पंक्ती नव्हे, तर अचिंत्य जे ब्रह्म ते चित्ताला देणारे चिंतामणी आहे, अथवा निर्विकल्प ब्रह्माला देणारी श्लोक ही कल्पनारूपी कल्पतरूंची झाडेच लावलेली आहेत. हा एक 77वा श्लोक. 1 मिनिट आहे, मी का हे करतो. की नो हे श्लोक श्रेणी. हा हा तेवढा श्लोक हे गोवी वाचता का ताई? हो. त्याच्यामध्ये काहीतरी हे आलेलं आहे. की नो हे श्लोक श्रेणी अंचित चित्त चिंतामणी, की निर्विकल्पा लावणी कल्पतरूंची. ओके ताई. तान्ही आणि पारठी या कामध्ये नुते दिठी सुनी जैसी या गोठी की जतीना. दिव्याला आधीचा व मागचा भेद कसला, सूर्याला धाकटा व वडील हा भेद कसला, अमृताच्या समुद्राला खोल व उथळ हा भेद कसला. हा भेद कसला म्हणजे असा भेद असू शकत नाही असे माऊली सांगतात. की दिव्याला जसा आधीचा आणि नंतरचा भेद नसतो, सूर्याला धाकटा वडील हा भेद नसतो. भेद कसला म्हणजे सांगतायत, एक प्रकारे सांगतायत की नसतो. दीपा आगिलू आगिलू मागिलू
सूर्या धाकुटा वडिलू अमृत सिंधू खोलू उथळू काय असा हा ऍक्च्युली जो अगोदर अर्थ सांगितला होता हा या ओवीचा अर्थ आहे पुढे मागे झालेले आहे. आणि जो पहिली ओळ तानी आणि पारठी या कामधेनु ते दिठी सोनू सुनी जैसिया गोठी की जतीना ही तानी आहे अथवा ही पार्टी आहे पार्टी म्हणजे वयस्कर या गोष्टी कामधेनूच्या दृष्टीने पाहिल्या तर जशा करता येत नाही तसे कसे तैसे पाहिले सरते श्लोक न म्हणावे गीते जुनी नवी पारिजाते आहाती काही त्याप्रमाणे गीतेच्या श्लोकात हे पहिले हे शेवटले म्हणजे हे कमी योग्यतेचे हे जास्त उत्तम प्रत्येकाच्या मनामध्ये त्यावेळी सांगत आहे मला हा अध्याय आवडतो माझंही असं होतं केव्हा केव्हा मला 15वा अध्याय फार आवडतो पण असं ते नाही आहे की हे कमी आहे भगवंतांनी जे ज्ञान दिलेलं आहे ते म्हणजे माऊलींना तेच म्हणायचंय की हे अगम्य म्हणू शकतो ज्यांना उमगलेलं नाही पण असं दिव्य ज्ञान आहे की ज्याचा वरचा खालचा किंवा कमी महत्वाचा जास्त महत्वाचा असा होऊ शकत नाही ते सर्वच एक मोती मला सर्वांनाच आपण मोती म्हणू शब्द अक्षर मोती म्हणू शकतो आपण पारि पारिजातकाच्या फुलात सुद्धा नवा आणि जुना भेद असा असत नाही. माऊलींना या उपमेमधून काही सामान्य ज्ञान पण वाढतं आपलं. आणि श्लोका पाडू नाही एकीर समर्थू काही येथ वाच्य वाचक ही भागू न धरी आणि श्लोकामध्ये कमी योग्यतेचा अधिक तेच परत माऊली तेच सांगतात असा भेद कमी योग्यतेचा अधिक योग्यतेचा असा असत नाही. जे ये शास्त्री एकू श्रीकृष्णची वाच्य वाचकू हे प्रसिद्ध जाणे लोकू भलताही कारण की या गीताशास्त्रात एक श्रीकृष्णच वाच्य आणि वाचक आहे. वाच्य आणि वाचक मला वाटतं सगळ्यांना समजलं असेल वाच्य म्हणजे जे वाचनीय योग्य आहे ते आणि वाचक म्हणजे जे वाचन करीत आहेत ते हे प्रसिद्ध म्हणजे श्रीकृष्ण स्वतःच वाच्य आणि वाचक आहेत हे प्रसिद्ध आहे आणि वाटेल त्या मनुष्यालाही हे माहित आहे म्हणजे प्रत्येकाला माहित आहे असं. येथे अर्थे तेची पाठे जोडे एवढेनी धटे वाच्य वाचक एकवटे साधिते शास्त्र गीतेच्या अर्थापासून जे फळ प्राप्त होते ते गीतेच्या पाठानेही मिळते. जे गीतेचे अर्थज्ञान व पठन हे फलदृष्ट्या सारखेच आहेत तसेच गीताशास्त्र हे वाच्य व वाचक यांचे ऐक्य साधणारे आहे. जो पुण्याचा भाग आहे पुण्यकर्म म्हणजे पुण्य संचयाचा भाग आहे त्याच्यामुळेच आम्ही गीता म्हणजे जो अध्याय वाचतात त्यांना आम्ही सांगतो की तुम्हाला अर्थ जरी नाही कळला तुम्ही पठन करा पठन नाही करता आला श्रवण करा आणि तोही अध्याय आपण गृहीत धरतो आणि त्या ग्रुपचं पाठ आपण जे गीतेचं पारायण आहे ते पूर्ण समजतो. माऊलीनेही तेच सांगितलं म्हणजे आपण काय असं शास्त्राच्या विरुद्ध किंवा आपल्या मनाचं करतो की टोटल पूर्ण करायची व तुम्ही 18 जण आहेत मग तुम्ही कसंही म्हणा नुसतं पाठ करा अर्थ नसला तरी म्हणा अजय मनाचं आणि पूर्ण करायचंय किंवा संख्या वाढवायची म्हणून नाही तर माऊलींचं प्रमाण आहे इथं जे पाठाने सुद्धा तुम्हाला पुण्यप्राप्ती होईल. आमचं म्हणणं असंच एवढं आहे म्हणजे आमचं म्हणजे या गीतासेवी जो यज्ञ चालू केला आहे ताईंनी आणि या संघटनेने मी फक्त म्हणजे बोलतोय पण बाकी संघटना वगैरे ताईंचं कौशल्य वगैरे ते त्यांचं आहे सगळं त्यांचं असंच म्हणणं आहे की तुम्हाला जर म्हणजे असं नाही की पूर्णच एकदा करावं आपण थोडं थोडंही करू शकतो आणि पुढं त्याची सवय लागून आपण पूर्णत्वाकडे म्हणजे अक्षरासहित आपण अर्थासहित आपण नंतर म्हणू शकतो आणि परमानंदाची प्राप्ती करू शकतो. मनोनी मज काही समर्थनी आता विषय नाही गीता जाना हे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची म्हणून मला आता समर्थन करण्यास विषय राहिलेला नाही. गीता ही प्रभूंची शब्दमय सुशोभित मूर्ती आहे असे समजा. म्हणजे माऊली आता म्हणतात की अधिक समर्थन म्हणजे एखादा सूर्य फार प्रकाशमान आहे सांगण्याची आवश्यकता असते का नसते. माऊलींना तेच म्हणायचे का अधिक समर्थन करण्याचं गीतेचं काही हे नाही आहे औचित्य नाही आहे. मग ते दिव्य आहे
असाच त्याचा म्हणजे असंच माऊलींना सांगायचं आहे. शास्त्र वाच्ये अर्थे फळे मग आपण मावळे तैसे नव्हे हे सगळे परब्रह्मची. इतर शास्त्र आपल्या विषयांचे अर्थज्ञान रूपी फल देऊन आपण नाहीसे होते, तसे हे गीताशास्त्र नाही, तर हे सगळे परब्रह्म आहे. ताई 86वा श्लोक वाचाल का? हो. शास्त्र वाच्ये अर्थे फळे मग आपण मावळे तैसे नव्हे हे सगळे परब्रह्मची. आहे का त्याच्यामध्ये दादा? देवांच्या विश्वाच्या करुणेने ब्रह्मानंद सोपा करून अर्जुनाचे निमित्ताने हा प्रकट केलेला आहे. चकोराचे निमित्ते तिन्ही भुवने संतप्ते निर्वविली कळावंते चंद्रे जेवी. ज्याप्रमाणे चकोराच्या निमित्ताने कालांनी युक्त असलेल्या चंद्राने तापलेले तिन्ही लोक शांत केले, तसेच का गौतमाचे निमिषे कळीकाळ ज्वरी तो देशे पाणी ढाळू गिरीशे गंगेचा केला. अथवा कळीकाल रूपी तापाने तप्त झालेल्यांची पीडा नाहीशी करण्याच्या हेतूने शंकरांनी गौतमाच्या निमित्ताने गंगेचा ओघ खाली सोडून दिला. थोडे पुराणांच्याही ह्याच्यामध्ये ज्ञाने माऊलींनी हे उपमा देण्यासाठी म्हणा किंवा समजावून सांगण्यासाठी त्याचा आधार घेतलेला आहे. तैसे गीतेचे हे दुभते वत्स करूनी पार्थाते दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय. श्रीकृष्णाला एक गायीची उपमा दिलेली आहे. आणि कसली गाय? त्याप्रमाणे अर्जुनाला वासरू बनवून श्रीकृष्ण रूपी गायीने हे गीतेचे दुभते जगाला पुरेल एवढं दिलेलं आहे. अर्जुन मला म्हणजे आपण बऱ्याच वेळा आपणालाही याला अनुभूती येते की अर्जुन निमित्त आहे. भगवंतांना हे ज्ञान काळानुरूप, काळाची गरज होती, त्या काळानुरूप देण्याची इच्छा होती आणि गरज होती, म्हणून भगवंतांनी अर्जुनाचं निमित्त करून, अथवा अन्यथा अर्जुन एवढा विमूढ असेल की जो प्रत्यक्ष परमात्म्याच्या सानिध्यात राहिलेला एवढा म्हणजे जीव तो इतका विमूढ झालेला असेल. देशे काले होऊ शकतो माणूस, असं नाही की सर्वात म्हणजे बुद्धिमान मनुष्य सुद्धा देशे काले म्हणजे देश म्हणजे स्थानानुसार, काळानुसार असा विमूढ होऊ शकतो, त्यात शंका नाही. पण अर्जुन सांगण्याचा तात्पर्य एवढंच की अर्जुनाचं निमित्त करून भगवंतांना हे ज्ञान जगाला द्यायचं होतं. येथे जीवे जरी नाहाल तरी हेची कीर होवाल ना तरी पाठमिशे तिंबाल जीवची जरी. या गीतारूपी गंगेत जर तुम्ही जीवाने म्हणजे अंतकरणाने मला बरंच हे वाटतं की जर म्हणजे म्हणतात ना, म्हटलं तर पाषाण, म्हटलं तर देव, तुमच्या आत्म्यामध्ये जर हे जर आणि त्याच्यासाठी अर्थ महत्वाचा आहे. तुम्हाला पुण्य मिळेल, पण अर्थ घेऊन जर तुम्ही गीता वाचली तर तुम्हाला मुक्ती मिळू शकते, मुक्तीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. ठीक आहे, पुण्य संचय वेगळा, मुक्तीचा मार्ग वेगळा. हे बहुधा बऱ्याच जणांना संत संगतीत तुम्ही आहात, सर्व संत तुम्हाला सांगतच असतील, मुक्ती वेगळी आणि पुण्यसंचय वेगळा. पुण्यसंचयाने आपण स्वर्गारूढ होऊ शकतो जर इच्छा असेल तर, पण आपलं अंतिम ध्येय म्हणजे मुक्ती. या गीतारूपी गंगेत तुम्ही जीवाने अंतकरणाने स्नान कराल, म्हणजे सर्व भावभक्तीने चांगला विचार कराल, तर हेच म्हणजे गीतारूपी ब्रह्मच तुम्ही होऊन जाल, मुक्ती एक प्रकारची. अथवा म्हणजे अगर असं नाही कराल तर पाठाच्या रूपाने नुसती जीभ चोरी कराल. ठीक आहे, पाठाचा पुण्यसंचय वेगळा. इथं माऊलीने म्हटलंय की तुम्ही तेवढं पुरेसं नाही आहे, तेही आहे, पण ते पूर्ण नसेल होत तर त्या अनुषंगाने पहिली ओवी होती की तुम्ही पाठ सुद्धा करू शकता, त्यानेही पुण्य लाभेल. पण त्याच्या पुढेही माणूस एकाच ठिकाणी थांबलं तर प्रगती होते का, त्या अर्थाने माऊली म्हणतायत. अथवा दोन्ही ओव्यांमध्ये कोणी फरक समजू शकतं. तरी लोह एके अंशे झगटली या परिसे येरीकडे या पैसे सुवर्ण होय.
तरी परिसाने लोखंडाच्या इतर सर्व भागाचे जसे आपोआप परीस फक्त एकाच भागाला म्हणजे स्पर्श करणार, पण बाकी सगळ्या भागांचं काय होतं, सोनं होऊन जातं. त्याचप्रमाणे काय, तैसी पाठाची ते वाटी, श्लोक पाद लावा न जव ओठी, तव ब्रह्मतेची पुष्टी येईल अंगा. म्हणजे त्याचप्रमाणे परीस जसा करतो एकाच याला लावून पूर्ण ह्याच्यामध्ये सोन्याचं रूपांतर करतो, त्याप्रमाणे पाठरूपी वाटीने गीतेचे श्लोक मुखाला लावता न लावता तोच ब्रह्मतेची पुष्टी अंगाला येईल, असं माऊली सांगतायत. ना येणेसी मुखे वाकडे, करुणी ठाकाल कानवडे, तरी कानीही येता पडे तेची लेख. अथवा गीताकडे कंटाळ्याने तोंड वाकडे करून एका अंगाला पडून राहाल, तरी कानाने गीता घेतली असता तोच हिशेब होतो, म्हणजे तीच फलप्राप्ती होते. जे हे श्रवणे पाठे अर्थे, गीता नेदी मोक्षा आरवते, तैसा समर्थू दाता कोन्हा ते नास्ती न म्हणे. कारण की ज्याप्रमाणे समर्थ दाता कोणालाही नाही म्हणत नाही, त्याचप्रमाणे गीता ही आपल्या ऐकण्याने, पठनाने अथवा अर्थज्ञानाने मोक्षापेक्षा कमी काही देत नाही. म्हणजे त्या परिश्रमानुसार त्यांचं फल हे निश्चित मिळणार. म्हणून जाणतया सवा, गीताची एकी सेवा, काय कराला आघवा शास्त्रीयरी. म्हणून शहाण्या मनुष्याने समागमाने एक गीतेचे सेवन करावे, इतर सर्व शास्त्रे घेऊन काय करावयाचे आहे. म्हणजे गीता एक सर्व शास्त्र पुराण यांचा एक कॉन्सन्ट्रेट म्हणू शकतो आपण, म्हणजे एक त्याला आपण ज्याचा जीव काढतो ना, एकत्र करतो, असं ही गीता एक सर्वांचा आत्मा आहे. ताई 96वा श्लोक वाचाल का? हो. आणि कृष्णार्जुनी मोकळी, गोठी चावळिली जे निराळी, ते श्रीव्यासे केली करतळी, ते श्रीवासे केली करतळी, घेओ ऐसी. हे ऐसी. आणि श्रीकृष्ण अर्जुन हे धागा न लागेल इतकी इतकी कठीण अशी जी मोकळी कथा बोलले, ती व्यासांनी वाटेल त्याला तळातावर घेता येईल इतकी सोपी केली. म्हणजे गीतेच्या अर्थाबद्दल बोलतायत. जे ज्ञान आहे आणि ऍक्च्युली जी म्हणजे भाषा वापरलेली आहे आणि त्याच्यामधून जी ज्ञान प्राप्ती होती, त्याचा संदर्भ घेऊन माऊलीने सांगितलेला आहे. बाळका ते ओरसे, माय जय जेवू जेवू बैसे, ते तया ठाकटी तैसे घास करी. जेव्हा आई मुलाला प्रेमाने जेवायला घालवायला बसते, तेव्हा त्या मुलाला घेता येईल इतकेच असे घास करते. म्हणजे अगदी मलाही केव्हा केव्हा, म्हणजे माझी प्रचिती सांगतो, बऱ्याच वाचकांची ही प्रचिती असेल की हे जे पूर्ण ब्रह्मांड आहे आणि श्रीकृष्णांनी भगवानांनी अर्जुनाला फक्त जेवढं त्याच्या बुद्धीला पेलवेल, जी आणि जेवढी त्याला आवश्यकता आहे तेवढंच सांगितले. म्हणजे इतर इतकी ब्रह्मांड असतील हे भगवान त्यावेळेस सांगत नाहीत. असं माऊलींना बहुधा सांगायचंय की जेवढा अर्जुनाचा घास म्हणजे त्याला घेता येईल, जशी माऊली मोठ्या माणसा एवढा चतकोर भाकर काढून त्याच्या तोंडात देते का? नाही देत. लहान मुलाचे जेवढा आता एवढंच घास घेऊ शकतो तेवढाच घास देते. तसंच श्रीकृष्णांनी आपला म्हणजे तान्ह बाळ आहे, म्हणजे तान्हबाळ म्हणजे जगाच्या इतक्या व्याप्तीच्या संदर्भात म्हटलं तर अर्जुन एक तान्हबाळच म्हणावं लागेल, हो की नाही? त्याप्रमाणे अर्जुन म्हणजे माऊलींना एवढं सांगायचं की तेवढ्या घासांनी आपल्याला म्हणजे रसपान, ज्ञानरूपी रसपान करवलेलं आहे. शेवटचे 2-3 मला वाटतं हे राहिलं. का आफाटा समीरणा, पैते पण शहाणा, केले जैसे विंजना निर्मोनिया. अथवा ज्याप्रमाणे शहाण्या माणसांनी पंखा भरून अफाट वाऱ्याला आपल्या स्वाधीन केला. म्हणजे वारा पंखामधून जेवढा म्हणजे पंखा लावतो, म्हणजे जे पहिले हाताने पंखा चालवायचे त्या पंख्याबद्दल सांगतायत माऊली, की अफाट वाऱ्यामधून एक छोटासा वारा घेऊन, तेवढीच त्याची गरज आहे. एखाद्या माणसाला गरम म्हणजे हे होत असेल तर तेवढा वारा घातला तरी तो तेवढा पुरेसा आहे. सर्वच वादळ त्याच्याजवळ आणण्याची गरज आहे का? नाही.
म्हणून म्हणजे माऊली ती उपमा देत आहेत की जेवढं ज्ञानाची गरज आहे, आवश्यकता आहे, तेवढं ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला दिलेलं आहे. शेवटचा श्लोक आपण 1700. 1699 पर्यंत घेणार आहेत ना? हो चालेल, 1700 पर्यंत. हा, शेवटचा श्लोक ना? हा, शेवटचा श्लोक. वाचा. तैसे शब्दे जे न लभे ते घडुनिया अनुष्टुभे श्री शूद्रादी प्रतिभे सामाविले. बरोबर आहे ना श्लोक ताई? हो हो. तसे शब्दांनी जे प्राप्त होत नाही ते अनुष्टुप छंदात बसवून श्री शूद्रादिकांच्या समजुतीला उतरेल असे श्री व्यासांनी केले. म्हणजे व्यासांनी ह्याचा शब्दरूप दिलेला आहे असं माऊलींना सांगायचंय. येता आपला म्हणजे ही उभी आजचा जो विहित आहे तेवढं 1699 पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. पुढे थोडक्यात घ्यायचंय का? नाही, आपण थांबूया तिथे. थोडक्यात हो. काय तर सगळ्यांना समजेल अशा पद्धतीने गीता सांगितलेली आहे आणि तेवढंच ज्ञान दिलेलं आहे की अथांग पाहायची गरज नाही आपल्याला, की आपण गीतेचं जेवढं ज्ञान आहे तेवढं सुद्धा आपल्यासाठी खूप काही, आपण ह्या भवसागरातून तरून जाऊ शकतो एवढं ते ज्ञान आहे, अशा पद्धतीने सांगितले. आला का आवाज मला? हॅलो, आवाज आला का? चालेल. हो, येतोय ताई. हो हो, ठीक आहे दादा, चालेल. खूप छान सांगितलं तुम्ही अगदी. धन्यवाद ताई. नाही नाही, खूप सुंदर अगदी. आता दिलेले आहेत त्याच्यामुळे काही चालेल. मंगलाताई. ताई, श्लोकाचा नंबर किती होता? काल मी नव्हते. 31 पासून सुरू करा दादा. 31 पासून सुरू हा, कर. 31 पासून. हा. स्वधर्ममपि तुमचा चावेक्ष. व्हिडिओ लावा ना. हा, थांबू का थोडस? व्हिडिओ लावा ना, व्हिडिओ. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता. स्वधर्ममपि चावेक्ष न विकम्पितुमर्हसि धर्माद्धियुद्धच्छोऽयन्य क्षत्रियस्य न विद्यते. आपल्या धर्माचा विचार केला असताही थोडा आवाज येत नाहीये ताई, थोडा समोर या. हा. आपल्या धर्माचा विचार केला असताही तू कंपायमान अथवा कर्तव्य कर्मापासून विचलित होऊ नये, कारण धर्ममय युद्धापेक्षा अधिक क्षत्रियासाठी दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्म नाही. 31 पासून ताई. व्याख्या. 31 पासून. 31च आहे ताई. नाही नाही नाही, निमित्तानी च पश्यामी. साधक. हा, तीस 31 21 घेत असताल तुम्ही. 31. 31 स्वधर्ममपि चावेक्षच आहे या ग्रंथात. पुढचे सांगा 1-2 म्हणजे कळते मला. 32वा नकांक्षे विजयन कृष्ण. साधक संजीवनी पुस्तकाचं नाव आहे, साधक संजीवनी. हो हो, साधक संजीवनीच आहे होत आहे. आणि आपला पहिला अध्याय, श्लोक नंबर 31. अध्याय पहिला. थांबा पाहते. पान क्रमांक प्रत्येकाचे हा, वेगवेगळे आहेत ताई. हा, सापडलं ताई, सापडलं. सापडलं ना. हा, हा, ते पान बदललं होतं. वा. नकांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किन्नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितव्यो
ते नवा. हे त्याच्या कृष्णा आधीचा मला श्लोक, त्याच्या आधीचा श्लोक आहे, त्याच्या आधीचा श्लोक. तान् समीक्षस कौन्तेय सर्वान् बंधून् अवस्थितान्. नाही आहे नाही का ते? नाही. निमित्तानी च पश्यामी. दुसऱ्याला हा सांगू आहे. का वाचायला? आहे का? निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. हे केशवा, मी शकूनही विपरीतच पाहत आहे आणि युद्धामध्ये स्वजनांना मारून कल्याणही लाभ पाहत नाही. व्याख्या. निमित्तानीच पश्यामी विपरीत आणि केशव. हे केशवा, मी शकूनही विपरीतच पाहत आहे. तात्पर्य हे आहे की कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला मनात जितका उत्साह असतो तो त्या कार्याला तितक्याच अधिक प्रमाणात सिद्ध करणारा आवाज असतो. येत नाहीये ताई. परंतु हा, आवाज थोडा पुढे या. हम्म. हे केशवा, मी शकूनही विपरीतच पाहत आहे. तात्पर्य हे आहे की कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला जितका उत्साह असतो तो त्या कार्याला तितक्या अधिक प्रमाणात सिद्ध करणारा असतो. परंतु जर कार्याच्या आरंभीच उत्साह भंग झाला, मनात संकल्प विकल्प योग्य नसले तर त्या कार्याचा परिणामही चांगला होत नाही. याच भावनेने अर्जुन म्हणतात की यावेळी माझ्या शरीराच्या अवयवामध्ये शैथिल्य येणे, कंप होणे, मुखाला कोरड पडणे इत्यादी जी लक्षणे दिसत आहेत हे वैयक्तिक शकूनही योग्य दिसत नाहीत. याशिवाय आकाशातून उल्कापात होणे, भूकंप होणे, शब्द उच्चारणे, चंद्रावरील काळे डाग मिटल्यासारखे होणे, ढगामधून रक्तांचा पाऊस पडणे इत्यादी पूर्वी जे शकुन झाले ते योग्य झाले नाही. अशा प्रकारे आताचे व पूर्वीचे शकुन पाहिले तर मला हे दोन्ही शकुन विपरीत अर्थात भविष्यकाळी सूचक दिसत आहेत. नाही ताई, आज जसे आवाज बरोबर नाही आहे, ऐकू येईना प्रॉपर. न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. युद्धामध्ये आपल्या कुटुंबियांना मारून आम्हाला काही लाभ होईल असेही नाही. या युद्धाच्या परिणाम स्वरूपी आम्हाला हा लोक हितकारक दिसत नाही. कारण जो आपल्या कुलाचा नाश करतो तो अत्यंत पापी असतो. म्हणून कुलाचा नाश केल्याने आम्हाला पापच लागेल, ज्यामुळे नरकाची प्राप्ती होईल. ह्या श्लोकामध्ये निमित्तानी पश्यामी आणि श्रेय अनुपश्यामी या दोन वाक्यांनी अर्जुन ही सांगू इच्छितात, मी शकुनांचा आणि स्वतःचा विचार केला तर मला ह्या दोन्ही रीतीने युद्धाचा आरंभ आणि परिणाम आम्हासाठी आणि संपूर्ण संसारासाठी हितकारक दिसत नाही. संबंध ज्या शुभ शकून आणि कल्याणही दिसत नाही अशा अनिष्टकारक विजयाला प्राप्त करण्याची अनिच्छा अर्जुन पुढील श्लोकातून प्रगट करतात. न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किन्नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा. हे कृष्णा, मला विजयाची इच्छा नाही, तसेच राज्याची इच्छा नाही, सुखाची इच्छा नाही. हे गोविंदा, आम्हाला या राज्यापासून काय लाभ आहे, भोगापासूनही काय लाभ आहे किंवा जगण्यापासूनही काय लाभ आहे. व्याख्या. न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च. असे समजा की युद्धामध्ये आम्हाला विजय मिळाला तर संपूर्ण पृथ्वीवर आमचेच राज्य आणि अधिकार होईल. पृथ्वीचे राज्य मिळाल्यामुळे आम्हाला अनेक प्रकारची सुख मिळतील, परंतु त्यापैकी कशाचीच अपेक्षा नाही. अर्थात माझ्या मनात विजय, राज्य आणि सुखाची कामनाच नाही. किन्नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा. आमच्या मनात कोणत्याही प्रकारची विजय, राज्य आणि सुखाची कामनाच नाही. तर मग केवढेही मोठे राज्य का मिळेना, परंतु त्यापासून आम्हाला काय लाभ आहे, किंवा आपल्या कुटुंबियांना मारून राज्याचे सुख भोगत कितीही वर्ष जगलो तरी त्यापासून आम्हाला काय लाभ आहे. तात्पर्य हे आहे की हे विजय, राज्य आणि भोग जर अंतःकरणात याविषयी कामना असेल, प्रियता असेल, महत्व असेल तरच सुख देऊ शकतात, परंतु आमच्या अंतःकरणात तर याविषयीची कामनाच नाही.
म्हणून हे आम्हाला काय सुख देऊ शकतील? या कुटुंबियांना मारून आमची जगण्याची इच्छा सुद्धा नाही. कारण जर आमचे कुटुंबी मरून जातील तर हे राज्य आणि भोग कोणाच्या कामी येतील? राज्य, भोग इत्यादी तर कुटुंबासाठीच पाहिजे असतात, परंतु तेच जर मरून जातील तर यांचा कोण भोग घेईल? भोगण्याची गोष्ट तर दूरच राहो, ते आमच्या अधिक चिंता आणि शोकाला कारण होतील. संबंध अर्जुनास विजय इत्यादींची काय इच्छा नाही? याचे कारण पुढील श्लोकात सांगतात. एषामर्थे कांक्षितन्नो राज्यं भोगा सुखानि च त इमेव स्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च. ज्याच्यासाठी आम्ही राज्य, सुख आणि भोगाची इच्छा करत आहोत, तेच हे सर्व आपल्या प्राणांची व धनांची आशा सोडून युद्धासाठी उभे राहिले आहेत. व्याख्या. एषामर्थे कांक्षितन्नो राज्यं भोगा सुखानि च. व्यक्तिगत सुखासाठी आम्हाला राज्य, सुख इत्यादीची इच्छाच नाही, तर ह्या कुटुंबियासाठी, स्नेहासाठी, मित्रासाठी आम्ही हे इच्छित आहोत. आचार्य, पिता, पितामह, पुत्र इत्यादींना सुख, आराम मिळावा, त्यांची सेवा व्हावी, ते प्रसन्न व्हावेत, यासाठी आम्ही युद्ध करून राज्य मिळविण्याची इच्छा करीत आहोत, भोग सामुग्रीचा संग्रह करीत आहोत. त इमेव स्थिता युद्धे प्राणांस्त्यक्ता धनानि च. परंतु ते सर्वजण आपल्या प्राणांची आणि धनांची आशा सोडून आमच्या समोर युद्धभूमीमध्ये उभे आहेत. यांनी असा विचार केला आहे की आम्हाला प्राणांचा मोह नाही व धनाची लालसा नाही. आम्ही खुशाल मरून जाऊ, पण युद्धात मागे हटणार नाही. सर्व सर्व जर हे सर्वच मरतील तर मग आम्हाला कोणासाठी राज्य पाहिजे, कोणासाठी हवे आहे? सुख कोणासाठी हवे आहे? धन कोणासाठी हवे आहे? अर्थात या सर्वांची इच्छा आम्ही कोणासाठी करावी? प्राणांस त्यक्त्वा धनानिच. हे तात्पर्य असे आहे की ते प्राणांची आणि धनाची आशा सोडून उभे आहेत. अर्थात आम्ही जिवंत राहू, आम्हाला धन मिळेल या इच्छेचा त्याग करून ते उभे आहेत. जर त्यांना प्राणाची, धनाची इच्छा असती तर ते मरण्यासाठी युद्धात कशाला उभे राहिले असते? म्हणून येथे प्राण आणि धनाचा त्याग करण्याचे तात्पर्य त्यांच्या आशेचा त्याग करण्यातच आहे. ज्यांच्यासाठी आम्ही राज्य, भोग, सुख इच्छित आहोत ते लोक कोण आहेत, याचे वर्णन अर्जुन पुढील 2 श्लोकात करतात. आचार्य, पितर, पुत्रास्तथैव च पितामहाः, मातुला, श्वशुराः, पौत्राशाला संबंधिनस्तथा. एतान् हन्तुमिच्छामि घन्तोऽपि मधुसूदनः. अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतौ किन्नु मही कृते. आचार्य, पिता, पुत्र, त्याचप्रमाणे पितामह, मामे, सासरे, नातू, मेहुणे, तसेच दुसरे जे काही आप्तसंबंधी लोक आहेत त्यांनी माझ्यावर प्रहार केले. मी त्यांना मारू इच्छित नाही आणि हे मधुसूदना, मला त्रैलोक्याचे राज्य मिळणार असेल तरीही मी त्यांना मारू इच्छित नाही, तर मग पृथ्वीच्या राज्यासाठी ह्यांना कशाला मारू? व्याख्या. भगवान पुढे 16व्या अध्यायाच्या 21व्या श्लोकात म्हणतील की काम, क्रोध, लोभ हे 3 नरकाचे दरवाजे आहेत. वास्तविक एका कामाची 3 रूपे आहेत. हे तिन्ही सांसारिक वस्तूंना, व्यक्ती इत्यादींना महत्व दिल्यानेच उत्पन्न होतात. काम अर्थात कामनेची 2 प्रकार आणि क्रिया होते, इष्टाची प्राप्ती आणि अनिष्टाची निवृत्ती. यातही इष्टाच्या प्राप्तीचे 2 प्रकार आहेत, संग्रह करणे आणि सुख भोगणे. संग्रहाच्या इच्छेचे नाव लोभ आहे आणि सुखभोगाच्या इच्छेचे नाव काम आहे. अनिष्टाच्या निवृत्तीत बाधा आली तर क्रोध निर्माण होतो, अर्थात भोगाच्या, संग्रहाच्या प्राप्तीमध्ये बाधा मंगलाताई. हा. मंगलाताई. होत आहे. हा. बाधा आली का? हा. ठीक आहे, हरकत नाही.
करा, कंटिन्यू करा. होत आहे. लोभाच्या पूर्तीसाठी परंतु अर्जुन येथे या दोन्ही गोष्टींचा निषेध करीत आहेत. आचार्य पितर किन्नु मही कृते. जर हे आमचे कुटुंबी लोक आपल्या अनिष्ट निवृत्तीसाठी क्रोधात येऊन माझ्यावर प्रहार करून माझा वधही करू इच्छितील, तरीही मी त्यांना मारू इच्छित नाही. जर हे आपल्या इष्टप्राप्तीसाठी राज्याच्या लोभाने मला मारू इच्छितील, तरीही मी माझ्या इष्टप्राप्तीसाठी लोभात येऊन त्यांना मारू इच्छित नाही. तात्पर्य हे निघाले आहे की क्रोधात आणि लोभात फसून मला नरकात जावयाचे नाही. या ठिकाणी 2 वेळ अपी पदाचा प्रयोग करण्यात अर्जुनाचा असा आशय आहे की मी त्यांच्या स्वार्थात बाधाच करणार नाही, तर हे मला मारतीलच कशाला. पण असे समजा की पूर्वी यांनी आमच्या स्वार्थात बाधा आणली आहे, अशा विचाराने ते माझ्या शरीराचा नाश करण्यास प्रवृत्त झाले, तरीही घंतोपी मी त्यांना मारू इच्छित नाही. दुसरी गोष्ट, यांना मारल्याने मला त्रैलोक्याचे राज्य मिळत असेल, ही तर अशक्य गोष्ट आहे. पण समजा यांना मारल्याने मला त्रैलोक्य राज्य मिळणार असेल, तरीही मी यांना मारू इच्छित नाही. मधुसूदन म्हणतात, या संबोधनाचे तात्पर्य असे आहे की आपण जर दैत्याला मारणारे आहात, पण हे द्रोणाचार्य भीष्माचार्य दैत्य थोडेच आहेत की मी त्यांना मारण्याची इच्छा करू. हे तर आमचे अत्यंत जवळचे महत्वाचे नातलग आहेत. आचार्य या कुटुंबियामध्ये ज्या द्रोणाचार्य इत्यादीशी आमचा विद्येचा हिताचा संबंध आहे, अशा पूज्य आचार्यांची मी सेवा करावी की त्यांच्याशी लढावे. आचार्यांच्या चरणावर तर आपण आपल्या प्राणालाही समर्पित कराव्यास पाहिजे. हेच आमच्यासाठी उचित आहे. पितर शरीराच्या संबंधात जे पितालोक आहेत, त्यांचे तर रूप हे आमचे शरीर आहे. शरीराने आम्ही त्यांचे स्वरूप असताना आम्ही क्रोध किंवा लोभाच्या भरात आपल्या पितृस्वरूप असलेल्या यांना कसे मारावे. पुत्र हा आमचे आणि आमच्या भावाचे जे पुत्र आहेत ते सर्वथा पालन करण्यायोग्य आहेत. त्यांनी आमच्या विपरीत जरी कोणतीही क्रिया केली तरी त्यांचे पालन करणे हाच आमचा धर्म आहे. पितामहा तसे जे पितामह आहेत ते तर आमच्या पिताजींचे पूज्य आहेत, तर आमच्यासाठी तर परमपूज्य आहेतच. ते आम्हाला शिक्षा करू शकतात आणि आम्हाला मारू शकतात, परंतु आमची अशी वागणूक असली पाहिजे की त्यांना आमच्याकडून यत्किंचित दुःख होता कामा नये, कष्ट होता कामा नये, तर त्यांना सुख व्हावे, आराम मिळावा, त्यांची सेवा व्हावी. तुला आमचे जे मामा आहेत ते आमच्या पालन पोषण करणाऱ्या मातांचे भाऊ आहेत, म्हणून मातेप्रमाणेच ते पूज्य वाटावयास पाहिजे. श्वशुराहा जे आमचे सासरे आहेत ते माझ्या आणि माझ्या भावाच्या पत्नीचे पूज्य पिताजी आहेत, म्हणून ही आमच्यासाठी पित्या समान आहेत. यांना मी कसे मारू. पौत्राहा आमच्या पुत्रांचे जे पुत्र आहेत ते तर पुत्रापेक्षा अधिक पालन पोषण करण्यायोग्य आहेत. शालाहा आमचे जे मेहुणे आहेत तेही आमच्या पत्नीचे प्रिय भाऊ आहेत, त्यांनाही कसे मारावे. संबंधीन हे जेवढे संबंधी दिसत आहेत, या व्यक्ती व्यतिरिक्त जेवढे म्हणून काही संबंधी आहेत त्यांचे पालन पोषण सेवा कराव्यास पाहिजे की त्यांना मारावे. यांना मारण्याने जर आम्हाला त्रैलोक्याचे राज्य जरी मिळत असले तरीही यांना मारणे उचित आहे काय. यांना मारणे तर सर्वथा अनुचित आहे. पूर्व श्लोकात अर्जुनाने स्वजनांना न मारण्याचे 2 हेतू सांगितले आहेत. आता परिणामाच्या दृष्टीने सुद्धा स्वजनांना न मारणे सिद्ध करतात. ताई पुढचा घ्यायचा का 36वा? नाही, आपण उद्या घेऊयात ताई. हा बस. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. कृष्ण अर्पण मस्तु. एकंदरीत काय तर सुरुवातीला त्यांनी काय सांगितलं, अर्जुनाच्या मनाची अवस्था सांगितली की कशी होती अवस्था, की हे सगळे माझे स्वजनच आहेत म्हणून. आणि त्याच्यानंतरच्या स्थितीमध्ये नंतरचे म्हणजे आजचे 5 जे श्लोक आपण वाचले याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी की एक एक आठवायला लागलेत की हा नातेवाईक आहे, तो आहे, तो आहे, तो आहे, आणि ह्या सगळ्यांना मी कसं काय मारणार, आणि हे सगळं मारून समजा मला राज्य मिळणार असेल तर त्याचा उपयोग काय, ते भोगणार कोण, अशा मनाची अवस्था त्याची झालेली आहे पूर्णपणे. छान, ते खूप सुंदर सांगितलं बरं का. वाचले ताई फक्त. राजश्री ताई, राजश्री ताई उंद्रे. आज राजश्री दिसतंय का ताई?
मी नाही दिसत आहात अजून तरी. आवाज येतोय का? हो, आवाज येतोय. एक मिनिट मी पाहते. दिसतोय का आता? हो म्हणू का? हो, म्हणा ते म्हणा. ताई मी एक बाहेरून म्हणणार आहे. हा, हे काय झालेलं आहे, सगळे लोक पैसा पैसा त्याच्या बर. व्यतिरिक्त काही सुधरत नाही. त्याला माणसं ओळखवायला येत नाहीत पैशा पुढे, आणि देवाचं तर असं तसं झालेलं आहे. तर त्यातून काय अर्थ सगळ्यांनी घ्यायचं ते घ्यायचं. नेहमीच म्हणतो फुरसत नाही, देव धर्म सत्कर्माला. नेहमीच म्हणतो फुरसत नाही, देव धर्म सत्कार्याला. तिथं काय सांगशील देवाला, हो तिथं काय सांगशील देवाला. तिथं काय सांगशील देवाला, हो तिथं काय सांगशील देवाला. हो. कवडी कवडी धन हे जोडी, बांधून ठेवली महाल माडी. कवडी कवडी धन हे जोडी, बांधून ठेवली महाल माडी. शेवटी स्मशान वाडीला, हो तिथं काय सांगशील देवाला. तिथं काय सांगशील देवाला, हो तिथं काय सांगशील देवाला. हो हो हो. नाही केलं अन्नदान, नाही केलं तीर्थ स्नान. नाही केलं अन्नदान, नाही केलं तीर्थ स्नान. पाणी न पाजलंय दुबळ्याला, हो तिथं काय सांगशील देवाला. तिथं काय सांगशील देवाला, हो तिथं काय सांगशील देवाला. हो हो हो. नाही ओळखलं जीवा भावा, दिनरात करशील हेवा देवा. नाही ओळखलं जीवा भावा, दिनरात करशील हेवा देवा. पुण्य न बांधलंय पदराला, हो तिथं काय सांगशील देवाला. तिथं काय सांगशील देवाला, हो तिथं काय सांगशील देवाला. नेहमीच म्हणतो फुरसत नाही, देव धर्म सत्कर्माला. तिथं काय सांगशील देवाला, हो तिथं काय सांगशील देवाला. तिथं काय सांगशील देवाला, हो तिथं काय सांगशील देवाला. धन्यवाद. जय श्रीकृष्ण ताई. छान छान ताई, सुंदर. आवाज आला का व्यवस्थित? हो, व्यवस्थित. मला वाटलं तुम्ही थोडस हे करताल, ऍक्शन करताल नाही नाही, ते काय होत आहे म्हणून. मग परत मग दिसत नाही, मागाच्या सारखा प्रॉब्लेम होईल. मी परत पुढच्या वेळेस प्रयत्न करते तसं. नक्की नक्की, चालेल. हो हो छान हो म्हणतात, अगदी सुंदर. हो. थँक्यू ताई. जय जय श्रीकृष्ण. श्रीकृष्ण सर्वांना. आणि गीतेमुळे मला ना भरपूर फरक पडला ताई. बरेच लोक माझं काम करत नव्हतं, पण मी शांत झाले एकदम गीतेमध्ये. अरे वा. हो, अजून काय बराच पाहिजे फरक ताई? पडला. तेच आणि पुढं पुढं सगळ्याला सांगते गीतेमध्ये या, शांत होतोय माणूस. बराच प्रयत्न करते लोकांना घेण्यासाठी. बरोबर. आपण हो आपण स्वतः आचरणात आणली की संपलं, मग तेवढंच आहे. हो हो हो. हो की नाही? शांत एकदम वाटतं, शांत. शांत वाटतात, खरंच आहे. बराच फरक पडलाय माझ्यामध्ये. वा, सुंदर. सोडणार नाही गीता कधीच. नका सोडूच नका ताई. हेच शेवटी येणार आहे, बाकी काहीच येणार नाही. व्हिडिओ दिसला का ताई? हो हो हो, तुम्हाला पाठवते ना मी. हो हो, पाठव चालेल. पाठव. हो, थँक्यू हा ताई. हो हो, चला. जय श्रीकृष्ण सर्वांना. सुंदर. जय सर्वांनी श्रीकृष्ण. छान छान प्रतिसाद दिला. अगदी ऐन वेळेला पण छान प्रतिसाद दिला. म्हटलं त्या साधकांनी तयार राहा, नाही तर मला सांगत चला. चला, हो जय हो, श्रीकृष्ण सर्वांना. तयारच असते मी. कोणतं पण सांगा, मी करायला तयार आहे. बर बर बर. फक्त थोडस अगोदर मला सांगायचं कल्पना थोडं. द्यायची. ठीक आहे, हो हरकत हो, कोणती पण आवड आहे, मी कशात पण ही होते. तुम्ही नाही. बर, सांगायचं मला. नक्की नक्की ताई, चालेल. चालतंय. जय ठीक श्री आहे. जय हो श्री. हो.